नमस्कार मित्रांनो। तर राज्य सरकारचा एक महत्त्वाचा जी.आर. जाहीर झाला आहे, ज्यामध्ये सर्व सरकारी आणि निमशासकीय कर्मचारी आपला 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीत देणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण या जी.आरची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर 6 नोव्हेंबर 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला। राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली। या आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणगी देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तर हा कोणाला लागू आहे? तर हा जी.आर. सर्व भारतीय प्रशासन सेवा म्हणजे IAS, भारतीय पोलीस सेवा म्हणजे IPS, भारतीय वन सेवा म्हणजे IFS अधिकारी तसेच राज्य शासनाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सर्वांनाच लागू आहे। तर ही देणगी कशी द्यायची? तर या जी.आर.नुसार सर्व अधिकारी आणि कर्मचारी ऑक्टोबर 2025च्या पगारातील 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करतील। ही रक्कम संबंधित विभागांनी गोळा करून मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाला एक्सेल फॉर्मॅटमध्ये ईमेलद्वारे पाठवायची आहे। तर यासाठी अंतिम दिनांक आहे 25 नोव्हेंबर 2025। तर ईमेल ID तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल। तर सर्व देणगीदारांना आयकर कायद्यानुसार कलम 80G अंतर्गत कर सवलत मिळणार आहे। यासाठी प्रत्येक देणगी फॉर्म 10BD मध्ये नोंदवणं आवश्यक आहे। जर वेळेत ही माहिती दिली नाही तर प्रति दिवस ₹200 दंड भरावा लागू शकतो। तर ही माहिती वेळेत पाठवण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची असेल। जर उशीर झाला तर त्याची जबाबदारी थेट विभागावर येईल। तर मित्रांनो, हे पाऊल आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। सरकारी कर्मचारी म्हणून ही आपली सामाजिक जबाबदारी आहे। जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हा जी.आर. जरूर वाचा आणि वेळेत देणगीची नोंद करा। तर मित्रांनो, हा जी.आर. अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तर अशाच सरकारी निर्णयांची माहिती मराठी भाषेत सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।